नमस्कार, जय मल्हार रेसिपीज या चॅनेलच्या वतीने आज मी आपणाला मालवणी पद्धतीने ओले खोबरे व गूळ घालून म्हशीच्या चिकापासून खरवस कसा तयार करतात हे दाखवणार आहे। मी बाजारातून 1 लिटर म्हशीचा चीक आणलेला आहे। या चिकामध्ये घालण्यासाठी एका नारळाचं खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, 7 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि थोडं जायफळ किसून घेतलेलं आहे। आणि हे सर्व साहित्य आता मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। चिकात घालण्यासाठी 400 ग्राम गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे गूळ मी चिकामध्ये घालून ढवळून घेते। चिकामध्ये सर्व गूळ घालत नाही, थोडं गूळ मी ठेवून देते आणि अगोदर जे गूळ घातलेलं आहे ते चिकामध्ये व्यवस्थितरित्या ढवळून ते गूळ विरघळवून घेते। चिकामध्ये गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, तर ह्या चिकाची चव घेतली तर ह्याच्यात गूळ कमी वाटलं म्हणून राहिलेलं गूळ आहे तेही मी त्या चिकामध्ये घालून घेते। राहिलेलं गूळ आहे ते चिकामध्ये घातल्यानंतर व्यवस्थितरित्या ढवळून संपूर्ण गूळ विरघळवून घेतलं आणि त्याच्यानंतर चिकाची चव बघितल्यानंतर गोड झालेला आहे चीक। आपण आपल्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर हा चीक मी चाळणीमध्ये गाळून घेत आहे। चीक गाळून झाल्यानंतर ते पातेलं मी बाजूला ठेवून देते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचं खोबरं, हळद, जिरं, वेलची आणि जायफळ हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। अशा प्रकारे हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटण मी चिकामध्ये गूळ घालून ते पातेलं बाजूला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये हे वाटण गाळून घेते। ह्या चिकामध्ये गूळ आणि ओल्या नारळाचं वाटण करून हे मिश्रण तयार केलेलं आहे। ह्या भांड्यामध्ये आपण खरवस तयार करणार आहोत, त्या भांड्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घेते। खरवसाच्या मिश्रणाचे भांडे कुकरमध्ये ठेवून कुकर बंद करून शिट्टी काढून मध्यम आचेवर 40 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून देत आहे। कुकराच्या तळाला पाणी घालायला विसरू नये। चाळीस मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवून दिला। कुकर थंड झालेला आहे तर मी कुकरचं झाकण उघडून खरवसाच्या भांड्यावर जे झाकण ठेवलेले आहे ते काढून घेतल्यानंतर छानपैकी खरवस तयार झालेला आहे। तर हा खरवस मी आता थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून देते।
छानपैकी खरवस तयार झालेला आहे. मालवणी पद्धतीने ओले खोबरे व गूळ घालून म्हशीच्या चिकापासून खरवस तयार झालेला आहे. सुरीच्या सहाय्याने खरवसाच्या चौकोनी वड्या पाडून घेत आहे. खरवस छानपैकी तयार झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या वड्या छानपैकी पाडता आलेल्या आहेत. मालवणी पद्धतीने ओले खोबरे व गूळ घालून म्हशीच्या चिकापासून खरवस तयार झालेला आहे. आपणही तो करून पहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि कमेंट्स करायला विसरू नये. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.